विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पेशल टाइपचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. स्पेशल टाइप कोणता, तर फॉर्म्युला कोणता असेल, टॅन इनव्हर्स ऑफ ए मायनस बी डिवायडेड बाय ए प्लस बी इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ए मायनस टॅन इनव्हर्स बी. जर न्यूमरेटरला निगेटिव्ह डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह असेल तर त्याचं सिम्प्लिफिकेशन टॅन इनव्हर्स ऑफ ए मायनस टॅन इनव्हर्स ऑफ बी, म्हणजे न्यूमरेटरचं साइन येतं दोघांच्या दरम्यान. सिमिलरली, इफ tan इनवर्स ऑफ a प्लस बी डिवायडेड बाय a मायनस ए बी, म्हणजे न्यूमरेटरला जर प्लस साइन असेल तर tan इनवर्स ए आणि tan इनवर्स बी या दोघांच्या दरम्यान प्लस साइन येतं. या दोघं फॉर्म्युलांवरती जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आज पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, देर आर 3 एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, लेट y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 8x डिवायडेड बाय 1 मायनस 15x स्क्वेअर. आता या एक्झाम्पलचा व्यवस्थित विचार करायचा. डिनॉमिनेटरला निगेटिव्ह साइन आहे, म्हणजे न्यूमरेटरला कोणतं साइन येईल तर पॉझिटिव्ह येईल. आता डिनॉमिनेटरला 15x स्क्वेअर आहे, म्हणजे न्यूमरेटरला a इंटू बी, म्हणजे यांचा डिनॉमिनेटरला जो मल्टिप्लिकेशन आहे तो न्यूमरेटरला ऍडिशनच्या स्वरूपात लिहायचा. 15x स्क्वेअर आणि वरती 8x आहे. 8x मीन्स 5x प्लस 3x and 15x square, that is 5x into 5x. Therefore, tan inverse of 5x plus 3x divided by 1 minus 5x into 3x. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी जे एक्झाम्पल होतं ते tan इनवर्स ऑफ a प्लस बी डिवायडेड बाय 1 मायनस ए बी, 1 मायनस ए इंटू बी. आता आपला a म्हणजे 5x झाला, b म्हणजे 3x झाला. त्याचं आन्सर काय असतं, tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b. देअरफॉर tan इनवर्स ऑफ 5x प्लस tan इनवर्स ऑफ 3x, this is the y. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Therefore dy by dx is equal to, differentiate tan inverse of 5x, again differentiate tan inverse of 3x. आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x, that is डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x, that is 1 upon 1 plus x square असतो. Therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ this tan इनवर्स 5x 1 upon 1 plus 5x ब्रॅकेट स्क्वेअर. x च्या जागी आपल्याजवळ 5x आहे म्हणून आपण 5x स्क्वेअर लिहिला. पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस टर्म मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x, 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 होईल, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ 3x, that is 1 upon 1 plus 3x ब्रॅकेट स्क्वेअर. Again find the derivative of 3x. Therefore here derivative of 5x, 5 is a constant function, derivative of x is 1. Therefore 5 upon 1 plus 25x square, square of 5 is 25x square, plus derivative of 3x, 3 is a constant term, derivative of x is 1. Therefore 3 upon 1 plus 9x square. This is the final answer. Now we will see second example, that is given to us tan inverse of 7x upon 1 minus 12x square. आता विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल दोघंच्या दोघं सेम टाइपचे आहेत. कारण का, तर खाली डिनॉमिनेटरला दोघांना निगेटिव्ह साइन होतं. या ठिकाणी पहा 7x डिवायडेड बाय 1 मायनस 12x स्क्वेअर. आता या ठिकाणी 1 मायनस ए इंटू बी, न्यूमरेटरला a प्लस बी, 12x स्क्वेअरला आणि 7x ऍडिशनच्या स्वरूपात लिहावं लागेल, 12x मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहावं लागेल. Therefore y is equal to tan inverse of 7x means 4x plus 3x divided by 1 minus 12, that is 4 into 3, x into x square. आता या ठिकाणी पहा तोच फॉर्म तयार झाला, tan इनवर्स ऑफ a plus b upon a minus ab, a plus b upon a minus ab. त्याचं सिम्प्लिफिकेशन, त्याचं आन्सर काय असतं, tan इनवर्स a plus tan इनवर्स b. Therefore here y is equal to tan inverse of 4x plus tan inverse of 3x. Now differentiate
with respective to x. Differentiate with respective to x. Therefore, derivative of this term dy by dx is equal to, we know derivative of tan inverse, that is 1 upon 1 plus x square. Therefore, 1 upon 1 plus 4x square. Again, derivative of 4x plus derivative of tan inverse 3x, that is 1 upon 1 plus 3x square into derivative of 3x. Derivative of 4 is a constant term and derivative of x is 1. Therefore, numerator 4 upon 4 square, that is 16x square, plus derivative of 3x, that is 3, divided by 1 plus 9x square. This is the final answer. Now, third example. Friends, in third example, we use first formula. In first formula, there is addition of denominator. Therefore, let y is equal to tan inverse of 4x divided by 1 plus 21x square. Third example, y is equal to tan inverse of 4x upon 1 plus 21x square. आता जर विचार केला आपण तर डिनॉमिनेटरला प्लस साइन 1 प्लस a इंटू b, न्यूमरेटरला a मायनस b पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण 21 ला काय करू, a इंटू b आणि न्यूमरेटरला a मायनस b. म्हणजे बघा, therefore y is equal to, we know 7x minus 3x, answer is 4x. 7 minus 3, answer is 4, and 7x into 3x, answer is 21x square. Therefore, we use first formula, tan inverse a minus b divided by 1 plus a into b. That is tan inverse a plus tan inverse b. Therefore, tan inverse a means tan inverse 7x minus tan inverse 3x. Therefore, differentiate with respective to x. Therefore, dy by dx is equal to 1 upon differentiation of tan inverse, that is 1 upon 1 plus x square. Therefore, 1 upon 1 plus 7x square into derivative of 7x minus 1 upon derivative of this term 1 upon 1 plus x square means 1 upon 3x square into derivative of 3x. Now simplify. 7 is a constant term, therefore derivative of 7 and derivative of x is 1. 7 upon 1 plus 49x square. Similarly, 3 get constant, derivative of x is 1, therefore 3 upon 1 plus 9x square. This is the answer. Now, fourth example. Now, fourth example. Friends, here given to us cot inverse in bracket 1 plus 35x square by 2x. आपल्याला cot inverse चा एक्सपान्शन माहित नाही. cot inverse ला काय करायचं, tan inverse च्या स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न करायचा. Therefore, let y is equal to cot inverse of 1 plus 35x square divided by 2x, twice x. If we write y is equal to tan inverse and cot inverse both are reciprocal to each other. Therefore, twice x divided by 1 plus 35x square. मी काय केला, न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला दिली, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला दिली. आता पुढे फॉर्म्युल्यामध्ये डिनॉमिनेटरला प्लस साइन आहे, म्हणजे न्यूमरेटरला कोणता साइन येतोय, मायनस. Therefore, tan inverse 7x minus 5x divided by 1 plus 7x into 5x. We know tan inverse a minus b upon 1 plus ab is equal to tan inverse a minus tan inverse b. Therefore, tan inverse 7x minus tan inverse of 5x. This is the y. Now differentiate with respective to x. Therefore, dy by dx is equal to differentiation of tan inverse x, that is 1 upon 1 plus x square. Therefore, 1 upon 1 plus 7x bracket square
Again find the derivative of 7x minus derivative of tan inverse 5x, that is 1 upon 1 plus 5x bracket square into derivative of 5x. Therefore derivative of 7x, that is 7, divided by 1 plus 49x square plus derivative of 5x, that is 5 upon 1 plus 25x square. This is the answer. Now friends, in this example here given to us tan inverse of 1 minus cos 3x upon sin of 3x. We know that 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta, and sin of 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपण 11th मध्ये शिकलो होतो 1 मायनस कॉस ट्वाइस थीटा इज इक्वल टू 2 इंटू साइन स्क्वेअर थीटा आणि साइन ऑफ ट्वाइस थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, हे त्याचे आन्सर्स असतात. आता या ठिकाणी आपल्याला पहा 1 मायनस कॉस 3x दिलेला आहे, म्हणजे थीटाची जागा कोण घेतोय तर 3x घेतोय, ट्वाइस थीटाची जागा 3 थीटा घेतोय. देयरफॉर y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 इंटू साइन स्क्वेअर 3x अपॉन 2 हा असेल न्यूमरेटर. कारण या ठिकाणी ट्वाइस थीटा असताना फक्त थीटा येतोय, म्हणजे काय त्याचा हाफ होतोय. इथला अँगल जर 2 थीटा असेल तर इथे येताना फक्त एकच थीटा आला, म्हणजे त्या थीटाचा हाफ झाला ट्वाइस थीटाचा. तसं या ठिकाणी 3x होता, 3x चा हाफ काय तयार होईल 3x अपॉन 2. सेम या ठिकाणी साइन ऑफ ट्वाइस थीटा असताना 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा, 2 जसाच्या तसा येईल, पुन्हा साइन. आता या ठिकाणी 2 थीटा असताना फक्त काय झाला थीटा तयार झाला, म्हणजे त्याचा हाफ तयार झाला. या ठिकाणी 3x होता, म्हणजे मी काय करणार आहे 3x अपॉन 2 त्याचा हाफ. तसंच या ठिकाणी ट्वाइस थीटा असताना कॉसला थीटा जातोय, म्हणजे त्याचा हाफ होतोय. तसंच कॉसला इथं थीटा म्हणजे आपला 3x आहे, 3x चा हाफ 3x अपॉन 2. या पद्धतीने दोघं फॉर्म्युलांचा आपण काय केला यूज केला. नाउ सिम्प्लिफाय इट. tan इनवर्स ऑफ 2 इंटू साइन स्क्वेअर 3x अपॉन 2 डिवाइड बाय 2 इंटू साइन ऑफ 3x अपॉन 2 into cos of 3x upon 2. Now 1 3x upon 2 and 1 3x upon 2 कट होईल. वरती sin square 3x upon 2 आहे, खाली sin of 3x upon 2 आहे, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा एक एक कट होईल. Therefore remaining terms are tan inverse of 2 also cut, sin of 3x upon 2 divided by cos of 3x upon 2. Again simplify it. Tan inverse of sin theta upon cos theta means tan theta. Therefore here tan 3x upon 2. Now tan inverse into tan theta, answer is theta. Therefore answer is 3x upon 2. This is the y. Now simplify it. Therefore y is equal to 3x upon 2. Differentiate with respect to x. Therefore dy by dx is equal to 3 by get common derivative of x, that is 1, means derivative of y, that is 3 by 2. Now next example. Friends, in this example given to us sin inverse of square root of 1 minus cos x upon 2. Let y is equal to sin inverse of square root of 1 minus cos x upon 2. We know that 1 minus cos 2 theta is equal to 2 into sin theta, 2 into sin square theta. Therefore here sin inverse of square root of 1 minus cos twice theta असताना सिम्प्लिफाय होताना तो फक्त थीटा होतो, म्हणजे हाफ अँगल तयार होतो. तसं या ठिकाणी x आहे, फक्त x आहे, म्हणजे काय होईल त्याचा x बाय 2 तयार होईल. 2 इंटू साइन स्क्वेअर x बाय 2 डिवाइड बाय 2, 2 कट. देयरफॉर sin inverse of sin square x बाय 2. Therefore sin inverse of sin square x by 2
रूटच्या बाहेर साइन एक्स बाय 2. साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ थीटा. आंसर इज थीटा. Therefore here y is equal to x by 2. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Therefore dy by dx is equal to 1 by 2, get common. Derivative of x, that is 1. Therefore answer is 1 upon 2. Thank you friends. Next part we will see next lecture.